हॅलो हॅलो. अगं तू कुठे आहे आता सध्या? अरे काय दमदीर आहे की नाही तुम्हाला? हा अगे मी तुमची ती गावानी पशी बसे उभा आहे कुठं? तुमच्या गावानी पशी. अरे तुला काही वेळ लागली की काय? घरामध्ये सुनबाई आहे माझी. तिला काय माहिती सुन बाईकडे का नाही पाहिला. बरं ऐक ऐक, तू खाली बस खाली बस, म्हणजे दुसणार नाहीस तू कुणाला. हा ठीक मी आहे. बसतो खाली पर किती गावात जाऊन बाळा मी तुला गावाच्या जाऊन करायचं बाहेर लिखत असं पैसा करतोय तर काय तू काय पाय ना माझ्याकडे. अरे ते घाईघाईमध्ये माझं लक्ष नव्हतं. आता मी काय इकडे बघत बघत काम करू काय? तुझं लक्ष कोणाकडे लक्ष आहे तुझं? अरे फक्त तुझ्याकडेच आहे. बाय मग असं मग अरे 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 थांब, ठेव ठेव ठेव, मी येते. हा ठेव. सांग तू लक्ष नव्हतं लक्ष मग कोणाकडे लक्ष तुझं? का जर मावशी येते नाही आलो तुला रागाला येतो. आज पण मला उशीर झाला. हाय काय एवढा टाइम आहे याला कुठं अर्थ आहे काय? अरे काय पहिले काय बोल तरी अगोदर. का आलेल्या रुसणं फुगणं चालू काय? आम्ही येड्यावानी वाट पाहू तुम्ही तर आम्हाला कामच नाही. राहू देत. जग दिवस लेट झालं तर किती 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 पण नेहमी येऊन मीच वाट बघते की नाही मला सांग बघू. हा नेहमी येऊन कोण इथे वाट बघतं? आपले 3 खाडी झाली बघ या हप्ते 3 खाडी. पहिला महिन्यातून 1 खाडं नव्हतं होत आता खाडे व्हायला लागले खाडे. बरं आहे ना तुला तुझ्या बायकोपाशी राहशील एवढा वेळ. काही तर नाही ना कुठं दुसरं काही. नीट तोंड समोर बोल. समजलं ना? माझं- असं काय पण काय बोलतोस? हा पहिले 1 खाडा झाला तर मला म्हणायचं कबर खाडा केला माझं काही खाडी व्हायला लागलं. अरे काय नाही रे, जरा घरामध्ये कामं वाढलीत ना हाय ना त्याच्यामुळे. सुन टाकून अरे तिला कामच होत नाही, नुसते हळू 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 काम करत राहील. जाऊ दे करतो हळू करतो पण कर म्हणा बाई कर शिकू दे तिला शिकू दे. बरं जाऊ देत ना. आता थूक पण तुझा गुस्सा. हा नुसतं तेच मनामध्ये घेऊन बसणार काय? उद्यापासून टाइम करणार नाही ना? नाही नाही करणार. हा प्रॉमिस. तेच तर नाही तर मग उद्या जर टाइम झाला ना मग तुला सांग बोलणार सुद्धा नाही. नाही तसं तुला प्रेमळ आहेस मला माहिती आहे ना? मला माहिती मी काय म्हणतो हा येडे ना कटाळा आला आपण दुसरं फिरायला गेलो असतो ना 2-4 दिवस बाहेर फिरायला. अरे पण आत्ता सध्या फिरायला तुझ्या सुनाला म्हणा तुझ्या मम्मीला बरं येडे तिला राग खाण नको. आता आहे ना शिरपल्ले थंडी आहे, आता अजिबात नको. आपण थोडे ना पुढच्या महिन्यात जाऊया, म्हणजे थोडी थंडी कमी होईल. थंडीत नाही मजा ती थंडीत मजा येते. तुझं तोंड चालूच असतं ना. मी असं काही बोलली का तू बरोबर काहीतरी टोला मारणार. जिकडे थंडी ना तिकडे जायचं मग थंडीतले माझी आपण असं एकमेकाला खेटून बसतो आपलं असं गरम अंगवाना एकमेकाचा उभा ना. हो ना. लय अनुभव आहे रे तुला. गरम आता मी एवढं येवलो होतो ना तू तुझ्या पैसे बसलो माझी हेच केलं डायरेक्ट. हो ना. काय तू काय खाते का तू अंग एवढं गरम आहे? गरम आहे माझं अंग थोडं. आता घरातून आली आहे ना मी. आता ऊन तर बघ किती आहे. आणि नेमकं तुझ्या पैसे आलं का माझं सुद्धा अंग असं गरम होतं मस्त एकदम गोड वाटतं गोड. राहू दे. नेहमी तुम्हाला असंच म्हणतोस. हा लय शहाणा आहेस तो. आला तसंच खाऊ आणणार नाही कधी मला गजरा आणणार काहीच नाही. त्या दिवशी वडी आणली तो फेकून नाही दिला वता थोडा गार लगे फेकून दिला तो. अरे ते गार जाऊ दे, त्याला किती तेल होतं त्याच्यामध्ये. हा असं खो करायला लागला माझा घसा लगेच. तुला सांगितलं काहीतरी मस्त समोसा वगैरे आणायचा, ढोकळा आणायचा, ते काही नाही. पर तुला काय खावं वाटतं? मला आता काजूची बर्फी. नाही मी ते नाही आणणार. नाही आणत का माझ्यासाठी? मी काय आणणार माहिती का? हां आमलेट. अंड्याचं आमलेट. अरे अंड्याचं आमलेट कशाला? मला गोड आवडतं, तुला माहिती नाहीये का? मला गोड खूप आवडतं. बाई तू काय म्हणली ना मी तुला सगळं पुरवणार. हा पण माझा नीट बरं का रे आता तू बोला पोऱ्या नवरा कधी येणार आहे काही? आता पोऱ्या तर मला म्हटला की अजून 1-2 महिन्यांनी येतो. आणि नवऱ्याचं काय त्याचं बघू नंतर. आपलं कसं काय समजा पोऱ्या आला नवरा आला तर आपण दुसरं कुठं तरी आपण आहे ना जागा भाऊ आपण रात्रीचं भेटूया. ओ बाई सासूबाई काय काय तिच्या आहे ना तिच्या कोण आहे तुम्ही यांच्यात एवढं चिटकून चाटकून बसले? नाही ते डोळ्यात काय केलं तुमच्या डोळ्यात केर गेला केर. बाबो केअर काढण्यासाठी एवढं चिटकून पाठवून येते मी त्यांच्यासोबत. तिला पडल्याची अशी धरली मी मला धरलं. हा बाबो खाली पडायचं मला लगेच धरली अशी. बरं झालं मी आले. मी म्हटलं जाऊन येते शेडमध्ये पाहून येते काय हवा फुक हवा फूक केर गेला डोळ्यामध्ये. तुम्ही इथं काय करते? जाऊ द्या. नाही मी चाललो होतो
ती अशी रडायला लागली. मी पळत आलो, काय झालं ती मला डोळ्यात काय केलं काय दिसा ना. मग असं ना जिबीना काढू जिबीना बाई जीभ आहे ना, जीभ डोळ्यात. नाही 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 तसं नाही घाबस ना तू जराशी. तू काय करतेस इकडे? तो प्रश्न मी केला पाहिजे. मी तुम्ही काय करते? या असं चाळे करायला शोभता का तुम्हाला? नाही मी बाथरूमला जात होती, बाथरूमला इथूनच. पोरं सोरांनी शाने माझं तोंड घालून आणि चाळे माणसं असं बोल, तोंडाला पप्प्या घेतील ते चालतील का? पोरांनी अगं असं नाही बोलायचं, मोठ्यांचं ऐकायचं असतं. आदर करायचं. मोठे असे चाळे करतील ना तर मोठ्यांचा आदर कसं करणार आहे? काय चालायचं मग शोभता का तुम्हाला? ते मामा तिकडे बाहेर, ते तिकडे. बस ना. सोनू ऐक ना, मी काय सांगते. काहीच नको सांगू मला तुम्ही. ऐक ना, आजपासून सगळी कामं आहेत ना, मी करेल ना, तू काहीच करू नको. तू आरामात मस्त बसून राहा. हा आहे की नाही? तू आरामात मी फक्त सांगितलं बसून ऐकाल ना तुम्ही. राहा. हा 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 त्यांना जाऊ दे, आपण बोलू दोघे जण. हा मुतून आलं मुतून. हा 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 ऐक ना, मग तू आहे ना कुणाला काही सांगू नकोस बघ. आपण आपापसामध्ये मिटून घेऊ ना. हां तू आता परत पोराला सांगणार तर परत माझ्याकडे कशा नजरेने बघेल. हे बघा तुम्हाला सांगते सासूबाई, मी जर तुम्हाला वाटत असेल ना मी मामांना त्यांना सांगावं नाही. मी जसं म्हणेल ना घरात तसं सगळं करायचं. तुम्ही घरातले सगळे कामं तुम्ही करायचे, सगळं तुम्ही शेतातले कामं तुम्ही करायचे, मला जेवण चहा नाश्ता हे सगळं तुम्ही करायचं. अगं पण फक्त बेडवर आराम. माझं वय तरी बघ, मी सगळं कसं करणार. हो बाई 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 माझं वय बघ. हे असे लपडे करायला तेव्हा नाही वयाचा विचार केला. ठीक आहे ठीक आहे बघ, मी करेन तू थोडी मदत कर मला. हा का मदत करू? मदत नाही काहीच नाही, सगळं तुम्ही नाही तर बघा मी सांगून. नाही मी करते ना. सुन तू मस्त आराम कर, मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफी वगैरे करते आणि भजी पण काढते. ठीक आहे चल ना आपण घरी जाऊ. चल ना घरी बोलूया आपण. मला माहिती तू खूप शहाणी आहेस. हो किती पसारा दिवसभर, किती काम आवरा. हा पसारा काय कमी होत नाही. काय बकरीवाणी करताय? काय मारता हो तुम्ही मला सारखं. जेव्हा बी आलं का तेव्हा टोलाच देतो. हा माझी सासू बघितली का? तिला काय बघायचं? ती लक्ष ठेवते माझ्यावर. टेन्शन नको बस. ये. कुठं बसता याच्यावर? बस, 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 अरे, मला मी घाबरलेच डायरेक्ट माहिती ना कशावर गाबर बसले? गाबर सर का थोडा पाय काढा. गाबर तुम्ही मागून येऊन असा टोला मारला ना मला. टॉयलेट काय काय होतं टॉयलेट? काय होत टॉयला नुसतं टॉयलेट थोडीच मारतो, प्रेम बी तर करतो ना तेवढं. प्रेम तर करता, मग टोले मारून प्रेम करता ना. पण करतो ना. हा. अरे काय माहिती का माझे टॉयलेट पण प्रेम राहतं. हो का? बरे मजनू तुम्ही. हा का? आणि तू लैला मी लैला. मजा येऊ राहिली तुला? लैला मजनू. किती येणार तुझा नवरा? काय तो माझा नवरा. हा ना. जाऊ दे ना, बरं आहे ना, तिकडे येतो आपल्याला भेटतं तरी येतं. आला तर भेटतं नाही, का पण मग? विचारलं म्हणजे कसं आहे मग तेवढे आहे ना, तेवढे दिवस मला टाळून यायला बा असं. केला होता रात्री फोन. त्याला बोलली म्हटलं, म्हणजे सॉरी त्यांना बोलली म्हणजे येता का कधी येतं असं. सुट्टी नाही म्हणे मला, जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा तुला काय सांगतो. बोलली त्याला? म्हटलं बरं झालं, माझ्या मनासारखं झालं की तुझं तिथं काम चालू आहे ना, काम चाललं पाहिजे बस. तुझं काम चालू आहे, माझं काम चालू आहे, मला हे लग्नाची गरज नाही. हा? मग काय असं किती दिवस? एक दिवस तर करावंच लागणार आहे ना. जाऊ तेव्हा पाहतील एवढं काय. काय राजूच आणलं काय? घड्याळ रोज वेगवेगळं घालते बा. लयच लय शोधीस घालायचं. घड्याळाचा एक मेन अर्थ आहे, तो अर्थ तुम्हाला नंतर सांगेल मी. बरं बरं नंतर सांग. आता जाऊ द्या नंतर सांग निवांत. निवांत. ज्यावेळेस गप्पा नसल्या का मग त्यावेळेस मग गाड्याचा अर्थ सांग. इकडं कुठं चालले होते पण? अरे तुझ्याकडे चालू मला का राव होतं की येडी. मला 2 टाइम यावं लागत सकाळ संध्याकाळ. 2 वाट पाहिली म्हणतो चहा आली फसली गाड्या कुठं फसली होती मी. म्हणजे मी सांगू का नको सांगू आता? काय दादी मरते बाकी सोड तू आपलं आपलं बोल. दादी मरते आपलं आपलं. तू आता लय भारी दिसायला रे बरं का. हो ना, हा. तुमच्या प्रेमाचा असर आहे ना. हा, अरे वा मस्त मस्त मस्त. असंच प्रेम कर बरं का. तुम्ही करा माझ्यावर असंच, मी तर तसंच मी करणार. करतोय ना, म्हणजे फक्त मी एकटाच करू का? नाही. तू नाही करणार का? दोघं मिळून म्हणते हा, मी मग की दोघं दोघं मिळून करा. प्रेम तर दोघं मिळूनच करावं लागतं ना. हे काम काही एकटेच नाहीये. एक थोडी करणार आहे. हा दोघाय म्हणून होतं. तू काय सवर राहिली जास्त? माझी आठवण येते का तुम्हाला? आठवणी येडे जितकी आठवण येते तितकी आठवण येते ना. रात्री जास्त येते रे. का रात्रीच का? रात्रीला येते. रात्री मुळे याकडे राहतो ना. बस. बरं मी काय आणतो, तू रात्रीची काहीतरी व्यवस्था करायची आहे का आपली?
तर रात्रीची काय व्यवस्था करू ती माझी सासू सासू झोपेल तू जवळ झोपेल राहते का माझ्या जवळ तरी झोपते बाजूला झोपते पण हा मग चालते ना मरते अरे नाही नाही बाबा तुला काय कर माहिती का मॅसेज टाकल मी हा. तो असं आला तर अंधार अंधारच येस इकडं तिला जरा असं ते पोत्र जरी उडालं ना कांद्याचं तरी ती उठून तरी जाते जाग येते तरी जाग येते एवढं कान शाते रे तिचे माहिती म्हणजे लय चॅप्टर बाई आहे चॅप्टर म्हणजे भयंकर चॅप्टर आहे हा का हा त्याच्यामुळे रात्रीचा चान्स मी काही सांगू शकत नाही नाही पण मग आपण आपल्याला काहीतरी जुगाड तिला लावा काय एक काम करते मी तिला ना काहीतरी सांगून आहे ना घराच्या बाहेर पाठवून देते नाहीतर मग ना काही शेतात बिजात कामाला पाठवून पण रात्रीचं काय रात्रीचं कोणते काम नाही असं कर तुम्ही असं बी अलग अलग खोल्या मध्ये झोपा हा वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये मग काय नाही तू नाही तू काय करायचं माहिती का जिला दरवाजा आहे ना त्या खोलीत झोपायचं हल्ला उघडा ठेवायचा मी येत जाईल मस्त पैकी पाठी निघून जाते ही आयडिया बेस्ट हा मग तू एकटी झोपल्यापेक्षा असं करू पण तुला जोर जोरात ओरडतो तुझ्या आवाजाने जर उठून आली मध्ये एकदम सायलेंट येशील बरं, मी काय करेन म्हणजे एकदम गुपचूप असा गुपचूप येईल ना थोडी जाणार नाही direct. मी पण गुपचूप येत आहे तुमच्याकडे हा सासूबाई काय होतो मी गुपचूप आले मी पण अहो सासूबाई काय नाही होते बघायला आले होते त्यांना ना हे गोणी गहू उचलत घ्यायची होती ना, हा हलवली थोडी. गोणी हा ते हलवली मस्त जागा आहे मस्त जागा आहे हा काय सोनू हा काय नाही हा तुम्ही इकडे काय करताय सासू मस्त आहे निवड चांगली आहे तुमची हा हा कशाची निवड काय गं? त्या दिवशी मला माझ्याकडून एवढं इतक्या दिवस झालं मी काम करते एकटी मुडद्यासारखी कधी मला हातभार लावला नाहीस आता स्वतः काय करतेस हा बोल ना काय करतेस कोण आहे हो तुम्ही हा मी समय ना का तिला माहिती? हा क्षमा. अहो सासूबाई त्या मला त्रास तसं काही नाहीये तो एक गोणी उचलत नव्हती तुम्ही पण कामात होत्या ना म्हणून मी किती त्याला गोण्या उचलल्या बोलले हलवलं. हे काय एवढं ताकद आहे, सगळं बघू ते- बघू किती ताकद आहे किती मला ताकद उचलू आहे शकतो असं उचलू शकतो हा असं मला उचलू शकता काय बघ बघ मला पण उचलू अरे शकता, म्हणजे मला पण ताकद उचलू अहो सांगतो म्हणजे ना. ताकद त्याने एवढ्या मोठ्या मोठ्या गोण्या ठेवल्या ना अगं तुला काय लाज वाटते का माझा मुलगा परदेशामध्ये आहे म्हणून तू त्याच्या मागे अशी सगळी नाटकं करतेस ओ काय? सासूबाई हा? तुम्ही असं प्रेमाची काही मी नका नाटकं? बोलू मला तिला नाही, बरं का तिला खरं प्रेम भेटा अगं माझं तर सोड माझा नवरा मला सोडून घ्या तरी चालेल पण तुझं ना पूर्ण आयुष्य खराब होईल वाट लागेल समजलं ना तुझ्या आयुष्याची तर मी त्याला जर कधी सांगितलं तर पण- आणि मामांना पण जाऊन सांगते मी बघ सोडणार नाही तुझ्या आई वडिलांना पण बोलावून घेते अहो पण मी तसं काही केलं नाही काय मी केलं नाही मग त्या दिवशी मी काय केलं होतं हा तू लगेच मला ब्लॅकमेल करायला लागलीस ते हा म्हणजे सासूबाईचं काय ऐक तुझ्या ओ तुम्ही नका काढू ते तुम्हाला काय करायचंय? माझ्या सासूबाईचं लपड पकडलं ना हा मी. का? अरे म्हणून वा. तर आता घाल ना म्हणजे घाल ना माझी इज्जत घालू ना तुम्ही या वयात केलेलं चालतं आणि तिला जेवणच केलं तुम्ही चालत कोण नाही मला का बोलणार आहे तुम्ही कोण मला बोलणार आहे हा एक काम ते कर, आमच्या घरातलं आम्ही बघून घेऊ तू म्हाताऱ्याला सांगते तुमच्या आजोबाला सांगते अरे पण मीच त्यांचं सांगितलं तर माझं बी सांगते ना ते मग आता असं करा दोघीचं चुपचाप ठेवा झाकली मुठसावा लागायची असं करा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे मी माझ्या मुलाचा संसार मोडू आहे ना हो, अहो, तुमचंही चालल, तुमचं काय मीचंही लग्न चालल. माझा गेला खड्ड्यात सासूबाई जाऊ द्या ना ऐका ना हे बघ तुमच्या विलापडा टिकला मी ना आता माझ्या मुलाला फोन करून सांगते की सोनूजी ना बाहेर 4-5 लफडे आहेत ओ म्हणून. सासूबाई 4-5 नाही अहो, एकच आहे माझं अरे तुला तर मी आता काय करू ना? आमच्या फॅमिलीमध्ये कशाला बोलतोस रे कशाला बोलतोस गप बस ना गप बस चप्पल ना. नका मारू हा? ना. अहो मग सासूबाई कशाला मारताय का तुला मारू काय तुला मारू हा मी आता तुला घरामध्ये ठेवणारच नाही बघत राह तू समजलं अहो ना? पण तुम्ही ऐका ना हे बघा हा, म्हणजे तुम्ही काय झालं चाललंय तुम्ही आलात. तुमचं मावाले पोरगा नातं म्हणतात तिकडे कामाला आणि तुम्ही काय चाललंय माझी काहीच चुकी नाही तुम्ही काय ऐकलं का काय ऐकलं तुम्ही ऐकलं नाही आत्ता ऐकलं मी भांडायला यांचं बाकी काय पाहिलं नाही नाही ना मग बरं काय. सांग तू यांच्याला सांग हे बघा मामा माझ्या लग्नाला 25 वर्ष झाले बरोबर बरोबर आहे. मी किती व्यवस्थित घरामध्ये राहिली मग? हा मी उंबरठ्याच्या बाहेर तरी कधी होते का नाही. नाही ना आणि ही सून बघा माझ्यावरती आरोप तर करते घाणेडे आणि स्वतः बघा काय करायला लागले बघा परपुरुषाबरोबर अरे, मावाला पोरगा नातू तिकडे काम करतोय आणि तुम्ही ऐका पण तुम्ही आधी हिचं काहीच हा, ऐकू नका, ऐका हिचं तुम्ही काहीच ऐकू ऐ, थांबा आता जरा बोलू द्या सांगा मला ना. हा? ऐका बरं का हे काय झालं माहिती का मला माहित पडली यांचं शिरपत्राचं लफडं हा नाही. मी त्यांना पकडलं म्हणून त्यांनी माझ्यावर दोष लावून दिला नासवाय चालल्या काय तुम्ही दोघी बी हा आणि आता मग आमचे संशय घेऊन राहिले वरती माय पोरं तिकडे काम करते नातून पोरगा आणि तुम्ही इकडे याची नकरी अहो करताय ही काल आलेल्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवताय बरं का? का बाबा? सासूबाई तुम्ही जरी हवयात लपडा करू शकता तर मी काय का? माझ्या समोर म्हातारी बाई आहे जराशी. ती पोर समजा गेली असं बया कटाला फसली असं पण तू काय फसायचं अहो माझं ठीक आहे हो पण ती घरी आलेली सून माझ्या मुलाला फसवते त्याचं काय तुम्ही माझ्या सासऱ्याला फसवलं तुमच्या मुलाला फसवलं त्याचं काय मला बोलताय आणि मी काहीच नाही केलं बरं का मी सहज आलो ती गोणी उचलून लागायला आलो तुम्ही कशी काय आले मग इकडे इथे बोललो होतो गोणी उचलून लागायला म्हणून आलो
काची कोण सांग अहो मामा माझ्यानी गोणी उचलल्या जात नव्हती, हे इकडनं चालले होते. आधार म्हणून नाही नाही मामा, हे खोटं बोलतात. हे गळ्यामध्ये हात घालून बोलत होते, मी तिथून बघत होते सगळं काही. नाही नाही, सासूबाई खोटं बोलताय. सासूबाईचं लपड पकडलं ना म्हणून तर माझ्यावर दोष देत आहे. हा तिने लपड केलं का? शिरपतराव बरोबर लपडा त्यांचं सगळं गावात चर्चा झाली. त्याने सांगितलं, स्वतःच नाही सांगताय, माझं बरं सांगताय. अहो तो फक्त काय तारा आहे तुमची? अहो मामा, तो फक्त माझा मित्र आहे, बाकी त्याचं माझं काहीच नाही. मित्र आहे. मित्र आहे? या वयात काय करतो तुम्हाला मित्र मित्राची काय गरज आहे तुम्हाला घरी एवढं? बोलू दे काय? हिचं ठीक आहे बाईचा मी मित्र राहू शकतो बघा बघा राहू शकतो बघा असं. काय म्हणताय. तिला उचलायला तुम्हाला बोलावलं. हा फक्त गोणी उचलायला मी म्हणजे बोलवलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? मी एवढं वर्ष घरामध्ये राहतेय. हा राहती तू पण त्या पूर्ण नाही, बोलावलं नाही, असेल पण ही बुवा. काल आलेली, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय का? घालले ना 2 वर्ष झाला आता लग्नाला. तुम्ही गप्प बसून सांगितलं ना. मग येईन तिनं बोलावलं यांना. उचलायला हा. गोणी उचलायला. गोणी उचलून ठेवली फक्त. तिच्या काय झालं त्याच्यात मग? तेच तुम्ही सांगते बघितलं मी त्यांनी गोणी सासूबाईला. उचलली का हिला उचलली ते? मी नाही तुम्ही बघितलं. बघितलं? हा, मग तुम्ही कसं त्यांच्या बाजूने लगेच बोलताय आणि तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही का? आता ती पोर म्हणते गुन्हे उचलाय करता मी त्यांना बोला. हा बरोबर आहे. मग आता माग काय चुकलं? हा हे बघा, मी असं काहीच केलं नाही. ही माझ्यावरती आरोप करते, हिला घरामध्येच ठेवायची नाही. सासूबाई खोटं बोलू नका आणि हे बघा, तुम्ही आता म्हातारे झालात ना, तर गप तिथं बसायचं, समजलं ना? पाहिलं, तिकडं दम खाटवर. दिलं. बघा मामा तुम्हाला दम देत आहे. हे बघा, हा, हा, असू दे. 2 घास तुम्हाला खायला मिळतात तर ते चुपचाप खाणं, तुम्हाला मी घराच्या बाहेर काढेल, समजलं ना? सासऱ्याला दाबून राहिले का तू? एक गोष्ट लक्षात. नखरे तुम्ही करताय. हा, मी तुम्ही बघेन. चालबाज्या करताय दोघी बी. हे बघा मामा, 2 वेळेस तुम्हाला नीट खायला द्यायचं टायमावर, ते नीट खा, हा. नाही तर तुम्ही जाऊ शकता, समजलं? आणि आता याच्या पुढे सगळे घराचे निर्णय बाबा, मी मी येऊ घेणार. का मग? अहो आमच्यावाल्या थांबा तुम्ही इथेच. नाही नाही त्यांचं काय नाही. हा मी जातो मग. त्यांचं गोणी उचलून तुमचं झालं. घरचं मिटवायला तुम्ही नाही नाही आमच्या घराचा तुम्ही नाश करू राहिल्या दोघी बी. नाश करू नाही राहिले. हिची काय चूक नाही नादानी. नाश करू राहिले तुम्ही. बरं का बाबा हिची काय चूक नाही. तुम्हाला पटत का? हा? हे बघा, मी आता घरामध्ये मोठे सगळे निर्णय मी घेणार. हा. जावा तुम्ही घरी, जावा तुम्ही घरी, माझं मी बघेन. हा काय त्याचं काही कामच नाही ना, गोणी उचलून झाली आता. नाही ना, तू पण त्याच्या बरोबरच जा ना. आता जा ना तू त्याच्या बरोबर. मी कशाला जाऊ? हे बघ, याच्या पुढे ना घरातले निर्णय मी घेईन. म्हणजे मोठी सून आहे म्हणून. हो. आणि सासरा मामा बी. मी तुम्हाला पुरावा दाखवते, पण आता माझ्याजवळ फोन नाहीये. फोन राहिला असता ना, मी सासूबाईचे आणि त्यांचे हिच्यावाला पकडलं काय तो? त्यांचंच पकडलं, तेच सांगते मी. त्यांच्यानंतर शिरपतरावचे त्याला फोटो आहे दोघी मोबाईल सारखेच मध्ये. भेटल्या भाऊ. फोन माझा घरी राहून गेला. 7 सुना खास भेटल्या मला. याला म्हणते सून आणि याला म्हणते नात सून. हं? सासू करती एक आणि नात सून करती एक. हे बघा, मी माफी मागते. मी याच्या पुढे त्या शिल्पाशी नाही बोलणार, पण तुम्ही हिला घराच्या बाहेर काढा. का मी का जाऊ? हिला घराच्या बाहेर काढा तुम्ही. मामा मी का जाऊ? मी काय केलं नाही, तर मी का जाऊ घराच्या बाहेर? तू गेलंय काढून द्यायला लागेल. मामा, मी 25 वर्षापासून या अरे घरामध्ये तू झाली तुमची एवढी काळजी पण तू घेते. चुकली का नाही? गोष्ट चुकली का नाही? तू अगून चुकी झाली. हं? का नाही? मी माफी मागते ना मी. अरे माफी मागून काय भरून निघत असतं का? एकदा चुकलं म्हणजे चुकलं गाडाव. बरं ऐका ना, तुम्ही नवऱ्याला काही सांगू नका माझ्या नवऱ्याला तुमच्या. सांगणार नाही, पण तुम्ही व्यवस्थित राहिला पाहिजे. जाऊ द्या मामा, चुकी झाली आमची. सासूबाई जाऊ द्या, चुकली मी पण. मामा फक्त एक बारीला मामांना कोणाला त्यांना माफी काही सांगू करायला नका. लागते. शरण आले त्याला मारण द्यायला लागत नाही. बरोबर आहे? एवढ्या वेळेस माफ करून द्या आम्हाला. हा पण असं चुकू नका. नाही इथून पुढे नाही. हे सासूबाई, असं हा, ठीक आहे. चुकायचं कधीच Sorry, नाही. ठीक इथून पुढे आहे, माफ माझ्याकडून पण चुकी झाली. आपण फक्त, व्यवस्थित हा, राहूया व्यवस्थित सगळेजण. राहू. त्यांच्यापर्यंत आणि नका मी जाऊ जे दे. काही बोलले घराच्या बाहेर काढले, मला माफ करा. हा क्षमा जाऊ करू. दे, आता बोलली असेल तोंडातून शब्द गेला तो परत घेता येत होतं का? चला चला, तुम्हाला जेवण वाढते. चला हा चला. चला. हो काजल, दारी या. काय हो? अरे तो नवरा तो जाता येत नाही का तुला? म्हणजे ताब्यात तो आल्या नवरे काय ताब्यात धरून ठेवायचे राहत्या काय? हा सारखे ते विंडत राहत्या बाणबाना हिंडत राहत्या, मग आता गावात काम धंदे तर हिंडणारच ना. अरे मावाल्या सुना संघ मी धरला. तुमच्या सुने सांगा. हा ओ काय बी नका बोलू. मी बळच अवदळ नाही घेत बाई. हा माझ्या नवऱ्याला काय काम धंदे नाही का? वा रे वा. अरे नवरी जरा ताब्यात धरा. ओ असे काय बायका सगळ्या नवरे ताब्यात नाही धरत. मग हा माझे मोकळे सोडून मी दे. काय म्हणते, तुम्ही तुमची सून ताब्यात धरली तर काय झालं मग? तुम्ही का धरा तिला ताब्यात? सून हा? राहती घरी, मी जातो शेतामध्ये. ती सून काय करते मला माहित राहत. माझा नवरा ताब्यात धरायला तर तुमची सून आहे का ताब्यात? आता मी जातो शेताला कुठे बी. शेताला जात. तू कसं राहिला इकडं? मी आलो कशाला आलो म्हणजे? हं? अहो ते काय सांगायला आले?
तुमचा लफडा त्यांच्या सुनासोबत आहे. शक्य आहे का कस काय शक्य का? मग तो म्हातारा कसा काय दारात आला? त्याला काय माहिती त्याला काय माहिती हा खोटं बोलतो बाई. अरे तुला कोण सांगितलं हा कोणी सांगितलं कोण सांगितलं माझी? तुला कोण सांगितलं अहो तिच्या सुनाने त्याला सांगितलं ना, सुनाने. तुला सुना ना हा, स्वतः. अरे काय सुनाचा भरोसा सुनाचा लपडा असेल सून सून काय खोटी बोलन का? कोण सून नाही रे तसं नसतं काय मग तसं मिले तेव्हा तुम्ही सांगा बरं का काय आहे? अहो तुमचा नवरा तुम्हाला धरता येत नाही का? अहो, धरता येत नाही का? धरता येत नाही का? धरून ठेवता का नवरे? हा, तो कुठे जाईल शेण खायला तर काय त्याच्या माग हिंडू का मी? मग तो बरं तिला जातो शान का? मग तुमच्या सुनाला जा ना तिथं ताब्यात धरा ना. हा, ती बरं शेण खाती. अरे वा अरे वा, सुनाला सांगायला काय बोला त्या सुनाला सांगा. तुमची सून तुम्ही ताब्यात धरा. त्याला मी काय करायचं पाहते. काय हा. होतं? जाऊ दे इकडे काय ते एवढं कुठं काय ते काय एवढं का काही आमचं खरं आहे का त्या गोष्टी मग काय होतं? अरे मुद्दाम खरं आहे का खोट आहे का? म्हणजे तुम्ही जाता. नाही 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 हा, मग काय करायला जाता? चहा चहा प्यायला गेलो ते दिवस फक्त काय काम काम जातं. घरात चहा नाही मिळत का? का भाकर तुकडा नाही मिळू राहिलाय? तिच्याच घरी बरं चहा गोडवायला लागतो याला. हा, अहो तुमच्या सुनाला तुम्ही ताब्यात धरा. मला ताब्यात धरायला लावायचं नाही. तिकडे चला. ताब्यातच धरेल हा मावाली सून आहे ना बाई ताब्यातच धरेल. हा, बरं, मी काय धरली म्हणतो? तुम्ही म्हणून आले जा बोमटे आता. मारत. आमचे आम्ही पाहून घेतो आता बरं मी काय म्हणतो, काय त्यांचं ऐकायचं सगळं. नाही आता मी ना तिच्याकडे जाते खरं खोटं करायला. हा, कुठं? खरं खोटं करायला जाते ना आता मी. नाही नाही कशाला हा, तुम्हाला जास्त मात चढला का? हा, लोकांच्या सुना घेऊन बसू राहिले. लोक हा? चवली करते आपली येईल ना काही दिवसांनी. असेच लोक घेऊन बसले तर चालणार आहे का? नाही नाही मला काय खपन मला काय खपन मग तुम्ही बरं दुसऱ्याच्या सुना घेऊन बसत त्यांना खपायला. हा, कोणाला गोड वाटणार आहे? अहो काय वाटायला पाहिजे काही. बरं मी काय चहा टाक जास्त होईल. जा ना, दिल उकळून दी. चहा पेताय, चहा ढोसताय. लाज लज्जा ठेवली नाही काही. लोक पार घरपर्यंत यायला लागले. हा, बिनलाजाचा धंदा धरलाय. घरात वा, लोकांचे गाव कोळपिता घर कोळपू राहिले. काय लोक ऐका ते घरात वा, लोक ऐका त्या तिकडं बसायला गुडू गुडू गोलू बायला लोक नाही ऐकत होते का? हो, पाहत तोंड बंद नव्हते कर, का? तोंड बंद कर. तोंड बंद करत घरात होते का?